नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो खरं तर अनेकांना पडतो. म्हणजे जर देव चांगला आहे, सर्व शक्तिमान आहे, तर मग जगात वाईट गोष्टींना आणि त्यातल्या त्यात मोहाला वाव का मिळतो? याच प्रश्नावर आज आपण एका श्रोत्याने पाठवलेल्या धर्मशास्त्रीय दस्तऐवजाच्या आधारे चर्चा करणार आहोत. आणि हा प्रश्न म्हणजे वरवर दिसतो तितका सोपा नाहीये. या स्रोताचा मुख्य भर एका अशा संकल्पनेवर आहे जी या संपूर्ण कोड्याचं केंद्रस्थान आहे. आणि ती म्हणजे इच्छा स्वातंत्र्य. अगदी बरोबर, फ्री विल. हो, प्रश्न असा आहे की देव सैतानाला लोकांना मोहात पाडण्याची परवानगी का देतो? या दस्तऐवजात मांडलेला युक्तिवाद खूपच अनपेक्षित आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या संकल्पनांची एक एक गाठ सोडूया. नक्कीच. या लिखाणाचा पायाच असा आहे की देवाने आपल्या सर्व सजीव निर्मितीला एक अमूल्य भेट दिली आहे. कोणती भेट? निवड करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजेच इच्छा स्वातंत्र्य. पण गंमत अशी आहे की जिथे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे तिथे चुकीची निवड करण्याची शक्यताही असलीच पाहिजे, नाहीतर त्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ उरत नाही. अच्छा, म्हणजे निवडीच्या स्वातंत्र्यातच चूक करण्याची शक्यता लपलेली आहे. पण हे खूपच धोकादायक नाही का वाटत? म्हणजे देवाने अशी एक प्रणाली तयार केली ज्यात गोष्टी चुकीच्या दिशेने जाण्याची मोठी शक्यता आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण या विचारधारेनुसार जर देवाने अशी निर्मिती केली असती जी फक्त चांगलंच करू शकते, तर ते रोबोट सारखे असते. त्यांच्या कृतीत नैतिक मूल्य नसतं, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. खरं प्रेम किंवा खरी श्रद्धा ही नेहमीच एक निवड असलीच पाहिजे, की नाही, जबरदस्ती नाही. ठीक आहे, हे समजलं. पण मग देव या निवडीच्या प्रक्रियेत मदत कशी करतो? कारण जर फक्त पाप करण्याची शक्यता असेल आणि देव काहीच मदत करत नसेल, तर हे खूपच एकतर्फी वाटेल. आणि इथेच देवाची कृपा ही संकल्पना येते. देवाची कृपा? हो, या स्रोतानुसार देव निर्मितीला अशा परिस्थितीत ठेवतो जिथे गुन्हा करणं शक्य आहे, पण त्याचवेळी तो त्यातून बाहेर पडण्यासाठी कृपासुद्धा देतो. कृपा म्हणजे नक्की काय या संदर्भात? कृपा म्हणजे काय, तर समजा तुम्ही एका उंच तारेवर चालत आहात. खाली पडण्याचा धोका आहे, ते झालं पाप. पण देवाने तुम्हाला पडण्यापासून वाचवण्यासाठी खाली एक जाळी लावली आहे, एक सेफ्टी नेट. ओके. ती जाळी म्हणजे कृपा. तुम्ही चालायचं की नाही हे तुमचं स्वातंत्र्य, पण आधार देण्याचं काम देव करतो. वाह, हे उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे निवड तुमची आहे, पण निवड करण्यासाठी आवश्यक असलेले साधन आणि आधार देवाने पुरवलेला आहे. पण मग इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतो. जर साधन म्हणजे कृपा उपलब्ध असूनही कोणीतरी चुकीची निवड करत असेल, तर त्याच्या अंतिम परिणामासाठी पूर्णपणे त्यालाच जबाबदार धरणं योग्य आहे का? हे खूपच कठोर वाटतं. या दस्तऐवजाचा तर्क नेमका तोच आहे. तो म्हणतो की जबाबदारी पूर्णपणे त्या व्यक्तीचीच आहे. पूर्णपणे? हो, जो कोणीही कृपा नाकारत नाही तो पापावर विजय मिळवू शकतो. याउलट जो स्वतःच्या इच्छा आणि लोभासाठी ती जाळी, तो आधार नाकारतो, तो पापाच्या अधीन होतो. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या अंतिम स्थितीची निवड स्वतःच करतो, एकतर देवाच्या कृपेचा स्वीकार करून किंवा ती नाकारून. हे स्पष्ट झालं की इच्छा स्वातंत्र्य आणि कृपा या दोन गोष्टी कशा एकत्र काम करतात. पण या निवडीचे परिणाम काय आहेत? या लिखाणात दोन अगदी स्पष्ट मार्गांचा उल्लेख आहे. एक म्हणजे अनंत जीवन आणि दुसरा म्हणजे अग्नीचं सरोवर. ही भाषा खूपच गंभीर आणि अंतिम वाटते. हो, आणि ही निवड पूर्णपणे त्या कृपेचा स्वीकार करण्यावर किंवा नाकारण्यावर अवलंबून आहे. या दस्तऐवजात क्रॉसला या कृपेचे केंद्रस्थान मानले आहे. क्रॉसला? हो, क्रॉसवरील प्रेमाचा स्वीकार करून पापावर विजय मिळवता येतो असं म्हटलेलं आहे. जो कृपा स्वीकारतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि पवित्र आत्मा त्याच्यात वास करतो. हा पवित्र आत्मा त्याला पापावर विजय मिळवण्यासाठी शक्ती देतो आणि त्याचा शेवट अनंत जीवनात होतो. म्हणजे अनंत जीवन हे केवळ एक बक्षीस नाही, तर देवाच्या कृपेने जगण्याचा तो एक स्वाभाविक परिणाम आहे. पण हे अग्नीचे सरोवर म्हणजे नक्की काय? नरकासारखी एखादी जागा की ही एक मानसिक अवस्था आहे? या दस्तऐवजानुसार याचा अर्थ काय आहे? हा एक महत्वाचा फरक आहे. दस्तऐवज याला शिक्षा म्हणून नाही तर स्वाभाविक परिणाम म्हणून पाहतो. स्वाभाविक परिणाम? हो, जसं तुम्ही आगीत हात घातला तर तो भाजणारच, तसंच देवापासून पूर्णपणे विभक्त होणं, त्याच्या प्रेमापासून आणि प्रकाशापासून कायमचं दूर जाणं, हीच अवस्था म्हणजे अग्नीचे सरोवर. ती देवाने दिलेली शिक्षा नाही, तर व्यक्तीने स्वतः निवडलेला अंधार आहे. हे देवापासून कायमचे विभक्त होण्याचं प्रतीक आहे.
हे समजणं महत्वाचं आहे. म्हणजे ही बाह्य शिक्षा नसून केलेल्या निवडीचाच एक अटळ परिणाम आहे. जणू काही एका प्रकाशाच्या खोलीतून स्वतःहून बाहेर पडून अंधाऱ्या खोलीत जाण्याचा निर्णय घेणं. पण मग मला एक प्रश्न पडतोय. विचारा. जर सगळं काही व्यक्तीच्या निवडीवर आणि देवाच्या कृपेवर अवलंबून आहे हे स्पष्ट झालं, तर मग या निवडीची वेळ आणण्यासाठी कोणीतरी निमित्त लागतं का? या सगळ्या चित्रात सैतान कुठे बसतो? त्याची गरजच काय आहे? आणि इथेच या दस्तऐवजातील सर्वात आकर्षक आणि कदाचित वादग्रस्त मुद्दा येतो. अच्छा. या लिखाणानुसार सैतानाचा मोह ती परिस्थिती निर्माण करतो जिथे प्रत्येकाला निवड करावीच लागते. सैतान इथे एका अशा घटकाची भूमिका बजावतो ज्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला गती मिळते. त्याच्या मोहामुळेच लोकांना निवड करण्याची वेळ येते. एक मिनिट थांबा. म्हणजे ज्या सैतानाला आपण वाईटाचं प्रतीक मानतो तो या दस्तऐवजानुसार खरं तर देवाच्या मोठ्या योजनेतील एक महत्वाचा भाग आहे. हे तर पूर्णपणे उलटे आहे ना? हो. म्हणजे तो चाळणी म्हणून काम करतोय जेणेकरून खरे कोण आणि खोटे कोण हे सिद्ध व्हावं. या दस्तऐवजाचा तर्क तसाच आहे. यात एक वाक्य आहे जे या संपूर्ण विचाराचा सार आहे. विदाऊट टेम्पटेशन देर इज नो सेपरेशन. मोहाशिवाय विभागणी नाही. बरोबर? सैतान लोकांना देवाच्या पुत्राची आज्ञा मोडण्यासाठी मोहात पाडतो. त्यामुळे सैतानाच्या या कृतीमुळेच निर्मिती 2 गटांमध्ये विभागली जाते, जे पुत्राची आज्ञा पाळतात आणि जे त्याची आज्ञा मोडतात. मोहाशिवाय लोकांमध्ये ही विभागणी होऊच शकत नाही. खरं सांगायचं तर हा विचार माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. मी नेहमी सैतानाला केवळ एक विध्वंसक शक्ती म्हणून पाहिलं होतं, पण त्याला एका मोठ्या योजनेतील आवश्यक घटक म्हणून पाहणं हे धक्कादायक आहे. म्हणजे ही एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे. अगदी बरोबर. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. शाळेत परीक्षा का घेतली जाते? मुलांनी किती अभ्यास केलाय हे तपासायला. बरोबर. त्यांना नापास करण्यासाठी नाही, तर त्यांनी किती अभ्यास केला आहे हे तपासण्यासाठी. मोह ही सुद्धा एक प्रकारची परीक्षाच आहे, जी आपल्या श्रद्धेची आणि निवडीची खोली तपासते. जे देवाच्या कृपेद्वारे या मोहावर मात करतात ते टिकून राहतात आणि सिद्ध करतात की त्यांची निवड खरी आहे. आणि जे मोहाला बळी पडतात आणि देवाला नाकारतात त्यांनी स्वतःच तो मार्ग निवडलेला असतो. थांबा, मला खात्री आहे की अनेक श्रोत्यांना हाच प्रश्न पडला असेल. जर देव सर्वशक्तिमान आहे आणि त्याला माहिती आहे की सैतान लोकांना मोहात पाडणार, तर तो सैतानाला नष्ट का करत नाही? यावर या दस्तावेजात काही भाष्य आहे का? आहे. या दस्तावेजाच्या तर्काप्रमाणे जर देवाने सैतानाला नष्ट केलं तर तो मोहाची शक्यताच नष्ट करेल. आणि जर मोहाची शक्यताच नसेल तर निवड खऱ्या अर्थाने निवड राहणार नाही. ती एकच उपलब्ध गोष्ट असेल. सैतानाचा मोह दुसरा पर्याय उपलब्ध करून देतो, ज्यामुळे देवाची निवड करणे हे एक अर्थपूर्ण आणि नैतिक कृत्य बनतं. म्हणूनच देव सैतानाच्या मोहाला परवानगी देतो. हो, कारण त्यातूनच प्रत्येकाच्या इच्छा स्वातंत्र्याचा खरा वापर होतो. पण या तर्काला एक धोका नाही का? म्हणजे याचा अर्थ असा होतो की जगात शांतता आणि चांगुलपणा टिकवण्यासाठी सतत मोहाची आणि वाईटाची उपस्थिती आवश्यक आहे. हे थोडं विचित्र नाही का वाटत की चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी वाईटाची गरज लागावी? हा एक खूप खोल तात्विक प्रश्न आहे. दस्तावेज असं म्हणत नाही की वाईट आवश्यक आहे. तो म्हणतो की निवडीचं स्वातंत्र्य आवश्यक आहे आणि त्या स्वातंत्र्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी पर्यायांची उपस्थिती आवश्यक आहे. आणि सैतानाचा मोह हाच तो दुसरा पर्याय सादर करतो. अगदी. त्यामुळे मुद्दा वाईटाच्या गरजेचा नाही, तर स्वातंत्र्याच्या अर्थपूर्णतेचा आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या दस्तावेजानुसार सैतानाचा मोह हा केवळ एक अडथळा नाही, तर तो एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहे. तो इच्छा स्वातंत्र्याला अर्थ देण्यासाठी आणि प्रत्येक जीवाला स्वतःची अंतिम निवड करण्याची संधी देण्यासाठी एक आवश्यक यंत्रणा आहे. हो, या स्रोताचा दृष्टिकोन तसाच आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जी प्रत्येकाच्या खऱ्या स्वरूपाला, त्याच्या हृदयातील खऱ्या इच्छेला उघड करते. आणि या प्रक्रियेचा अंतिम परिणाम हा त्या व्यक्तीच्या निवडीवरच अवलंबून असतो. ज्या निवडीमुळे काही जण अनंत जीवन प्राप्त करतात, तर काही जण नाकारले जातात. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की ही एक खूप मोठी वैश्विक चाचणी आहे ज्यात प्रत्येकजण सहभागी आहे. पण या सगळ्या चर्चेतून, या दस्तऐवजाने मांडलेल्या तर्कातून माझ्या मनात एक शेवटचा मोठा प्रश्न निर्माण होतोय. आणि तो कोणता? तो म्हणजे वाईट गोष्टींच्या स्वरूपाबद्दलचा. म्हणजे जर सैतानाची कृती, जी आपण वाईट मानतो,
ती एका मोठ्या चांगल्या योजनेचा भाग म्हणून वापरली जात असेल तर त्या कृतीला पूर्णपणे वाईट म्हणता येईल का? हाच तो प्रश्न आहे जो हा दस्तऐवज आपल्याला विचार करायला लावतो. यात त्याचं थेट उत्तर दिलेलं नाही. मग पण दैवी परवानगी आणि मानवी दृष्टिकोनातून वाईट वाटणारी कृती यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावर विचार करण्यासाठी हा एक मुद्दा नक्कीच आहे. या दस्तऐवजाच्या चौकटीत सैतानाचा उद्देश वाईट असला तरी देव त्या वाईट उद्देशाचा वापर आपल्या चांगल्या योजनेसाठी करतो असं दिसतं. म्हणजे आपण घटनांकडे कसं पाहतो यावर सगळं अवलंबून आहे. हो, आपण घटनांकडे केवळ त्यांच्या तात्कालिक परिणामांवरून पाहतो की एका मोठ्या संदर्भात पाहतो. एखादी कृती जर एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून चांगल्या परिणामासाठी परवानगी दिलेली असेल तर ती पूर्णपणे वाईट मानली जाऊ शकते का? आणि याच प्रश्नावर हा दस्तऐवज आपल्याला सोडून देतो विचार करायला लावण्यासाठी.